दारापुढे सुंदर रांगोळी काढून मस्त असा नटापटा करून ही सावित्री निघाली तिच्या सत्यवानासोबत वटपौर्णिमेच्या पूजेला. ही होती माझ्या लग्नानंतरची दुसरी वटपौर्णिमा. पहिल्या वटपौर्णिमेला मी माहेरी होते, कारण ॲज पर रूल्स आमच्याकडे लग्नानंतरचे सगळे पहिले सण हे माहेरीच साजरे होतात. आणि हो, पप्पांच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या रिकमेंडेशननुसार वटपौर्णिमेच्या 3 शुभ रंगांपैकी एक असलेली पिवळी साडी मी परिधान केली होती. मग काय, छान अशी वडाची पूजा केली, वडाला फेऱ्या मारल्या आणि फेऱ्या मारत 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 7 जन्मांची बुकिंग कन्फर्म करून टाकली. सर्व बायकांना हळदी कुंकू लावलं, वाण दिलं आणि आम्ही निघालो घरी. आता माझा उपवास होता आणि माझ्या सत्यवानानेही उपवास ठेवला होता. आणि उपवास म्हटला की उसाचा रस मॅन्डेटरीच. गारगार असा उसाचा रस पिऊन आता वाटेत थांबायचं नाही असं म्हणत म्हणत तब्बल 4 वेळा वाटेत थांबलो आणि फायनली घरी पोहोचलो. घरी येऊन सावित्री मूड ऑफ करून नवऱ्याच्या हातचा मँगो मिल्कशेक पिऊन मस्त अशी ताणून झोप काढली.